नमस्कार. मी सदानंद मोरे. महाराष्ट्र मंथनमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. महाराष्ट्रासंबंधीचा विचार करताना आपण विचार करताना पूर्वीच्या काळामध्ये महाराष्ट्रासंबंधी काय विचार झालेला आहे ते चर्चा विश्व ज्याला म्हणतो आपण, डिस्कोर्स, तो जर नीट समजून घेतला तर आजची आपली चर्चा चालत असते ती अधिक अर्थपूर्ण होईल आणि तिला चांगली दिशा मिळेल. म्हणून मी हे सगळं सांगतोय. म्हणजे फक्त शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलण्याचा मुद्दा नाही, शिवाजी महाराजांच्या बद्दल जे बोलले त्यांच्याबद्दलही आपल्याला काहीतरी सांगता आलं पाहिजे. त्यांची दखल घेणं अत्यंत आवश्यक गोष्ट आहे ती आपल्यासाठी. हे जर लक्षात घेतलं तर आपल्या या सगळ्या चर्चेचा रोख आणि हे सगळं कशासाठी चाललंय हे पण समजेल. तर आपण असं म्हणतोय आत्ता की 3 प्रकारचे डिस्कोर्सेस त्या काळामध्ये घडले. त्यातला एक डिस्कोर्स म्हणजे महात्मा फुल्यांचा, दुसरा चिपळूणकरांचा जो पुढे राजवाड्यांनी नेला, आणि तिसरा ज्याच्यामध्ये एक मोठा डिस्कोर्स होण्याची क्षमता होती परंतु होऊ शकला नाही, तो राजाराम शास्त्री भागवतांचा. आणि हे मी का म्हणतोय याचं कारण असं की राजाराम शास्त्र्यांना कुणी समर्थकही मिळाला नाही आणि कुणी विरोधकही मिळाला नाही. म्हणजे त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचीच एक पॉलिसी, एक धोरण हा त्या काळच्या अकॅडमिशियन्सनी वगैरे घेतला की काय असं समजायला एक जागा आहे. तर मग आता कोणत्या कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये ते बोलतायत ते मराठ्यांसंबंधी 4 उद्गार आहे त्यांचं पुस्तक मी तुम्हाला सांगितलं होतं पूर्वीच. शिवाजी महाराजांचं चरित्र, पहिलं चरित्र शिवाजी महाराजांचं हे राजाराम शास्त्र्यांनी लिहिलेलं आहे आणि दुसरं गुरुवरी केळुसकरांचं. त्याच्यानंतर जिथे जिथे म्हणून महाराष्ट्र, मराठी भाषा, मराठी भाषेतलं विद्यापीठाचं स्थान वगैरे हे सगळं राजाराम शास्त्री सांगतायत. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिवाजी महाराज. आणि त्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा मुद्दा सुद्धा ऐरणीवरती येत होता आणि तो फार महत्त्वाचा मुद्दा आहे. तर छत्रपतींचं स्मारक कसं झालं पाहिजे, तर बऱ्याच लोकांनी मग पुतळा पाहिजे, अमुक तमुक वगैरे वगैरे, आणि तसं होत गेलं. पण राजाराम शास्त्र्यांची दृष्टी ही फार वेगळ्या प्रकारची होती. त्यांनी त्या संबंधी काय म्हटलं हे आपल्याला समजून घेण्याची मला आवश्यकता वाटते. ते असं म्हणतायत या ठिकाणी की पहिल्यांदा बघा, शिवाजीचे स्मारक हा त्यांचा लेख इंदुप्रकाशमध्ये छापून आला, 1895 मधली गोष्ट आहे. शिवाजी जितका देशाभिमानी होता तितका धर्माभिमानी किंवा जात्याभिमानी नव्हता. महत्वाचं स्टेटमेंट आहे. पुढे ते म्हणतायत की शिवाजीच्या अंगी धर्माभिमान आणि जात्याभिमान या दोहोंपासून किंवा दोहोहून देशाभिमान वरचढच झाला होता. असल्या महापुरुषाचे जर स्मारक करायचे तर ते देशाभिमानात धर्माभिमान आणि जात्याभिमान बुडून जाईल अशा प्रकारचे आहे. स्पष्टीकरण करण्याची गरज नाही. दुसऱ्या प्रकारचे कोते किंवा एतद्दिशीय स्मारक करू पाहणे हे शिवाजीच्या वंद्य नावाची मस्करी करू पाहण्यासारखं आहे. आता हे कोणाला पेलवतील विचार. मग पुढे बघा, ते काय म्हणतायत की शिक्षणाचा मुद्दा आहे. जी फूट दिसते आपणाला जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये, ती कमी कशी होईल तर त्यासाठी शिक्षण दिलं पाहिजे, शिक्षणाचा प्रसार करायला पाहिजे. पण कोणत्या प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजे हा मुद्दा येतो ना. तर तिथे ते म्हणतायत की शिक्षणात, धर्मशिक्षणाला त्यांचे महत्व आहे त्यांच्या शिक्षणक्रमामध्ये. त्यांचं धर्मशिक्षण हे वेदांचं नाही, संस्कृतातून नाही, ते आहे मराठीतून आणि संतांच्या भक्तिपर सरस्वतीचे. या संतांमध्ये ज्ञानेश्वर, एकनाथ, रामदास, तुकाराम, चोखामेळा, शेख मोहम्मद यांचा समावेश आहे. ते म्हणतात की जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा असले तुकारामाचे अभंग मुसलमानांना सुद्धा शिकवता येतील. आणि सगळ्यात पुढचा मुद्दा की असल्या शिक्षणाला 3 किंवा 4 वर्ष बस झाली. तर ज्या शाळा अशा प्रकारचे शिक्षण देण्यासाठी स्थापन करण्यात येतील त्या शाळाच शिवाजी शाळा असं नाव देण्यात यावं. आणि जो फंड जमवण्यात येईल त्याला शिवाजी फंड नाव द्यावे. ज्याची जन्मभाषा मराठी असेल त्यास हे शिक्षण 3 किंवा 4 वर्ष फुकट मिळावे. जो कोणी आपला मुलगा पाठवणार नाही त्यास शिक्षा मिळण्याचा कायदा सरकारकडून पसार करून घ्यावा. पांढरपेशा मुलांकडूनही फी घेऊ नये. तर दर मानशी प्रत्येक वर्षी त्यांनी शिवाजीची पट्टी इतकी घ्यावी असं म्युन्सिपाल्टीने नियम करावा.
असे केल्यास खालचे शिक्षण एकंदरीत लोकांच्या हाती येईल आणि शिवाजीचे नाव सर्वतोपरी गाजेल. इतकेच नव्हे तर लोकांस भक्तीचा मार्ग दाखवण्यासारखा होऊन संत मंडळीची आठवण जागृत राहील. आणि पुढे ते म्हणतायत, जो पुरुष महाराष्ट्र मंडळात जन्मून, तर आम्ही महाराष्ट्र मंडळ आपला जे आत्ता चाललेले आहे, आपल्या महाराष्ट्र मंथनच्या अंतर्गत ही एक मालिका आहे, तिचं नाव महाराष्ट्र मंडळ आहे. महाराष्ट्र मंडळ हा शब्द महाराष्ट्रासाठी राजाराम शास्त्री वारंवार वापरतात. म्हणजे ज्ञानेश्वर किंवा महानुभाव यांच्यानंतर हा शब्द आपल्याला इथे सापडेल. जो पुरुष महाराष्ट्र मंडळात जन्मून, मग तो ब्राह्मण असो किंवा अतिशूद्रात वा अविंधात असो, जो शिवाजीच्या नावाने व करणीने तसेच एकनाथाच्या नावाने व करणीने आपले कर्ण पवित्र करून घेत नाही, तो केवळ अभागी होय. मग ते असं म्हणतायत की धर्माभिमान जात्याभिमान हा राष्ट्राभिमानापेक्षा गौण आहे. तर कोण मंडळी आहेत अशा प्रकारचा राष्ट्रीय अभिमान बाळगणारी वगैरे वगैरे? तर ज्ञानेश्वरांसारखी व एकनाथांसारखी मंडळी सर्वस्वी राष्ट्रीय होत. अशी मंडळी पहिल्याने राष्ट्रीय असते व नंतर जातीकडे दृष्टी पोचवते. असल्या मंडळींचा उदाहरणीयता विशेष करून राष्ट्रीयपणात वास करतो आणि त्यामुळे खोट्या जात्यभिमानाची दिशाही या मंडळीस कळत नाही. तर हे मला असं वाटतं की अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून ते असं म्हणतायत पुढे जाऊन की हे पा की ब्राह्मण असतील, ब्राह्मणेतर असतील, तर ही सगळी मंडळी महाराष्ट्राला वंदे आहेत. जर एकाच जातीचे वर्चस्व राखण्यासाठी ज्ञानेश्वरादिकांचा उपदेश असता किंवा शिवाजी सारख्यांची कृती असती, तर तदुदित धर्मास राष्ट्रीय नाव निसंशय न समजते व त्याने एकवटलेल्या लोकांचे राष्ट्र नाव न साजते. तर हा आमचा धर्म राष्ट्रीय आहे आणि आम्ही लोक जे आहोत ते एक राष्ट्र आहे. आणि आमच्या राष्ट्राला एक करणारा काय आहे घटक, तर ते यांनी सांगितलेले हंटर ऑकवर्स वगैरे साहेबांनी की इतर प्रांतामध्ये वेगवेगळे घटक असतील, पण आमच्यात तसं नाही. ते महाराष्ट्रातल्या लोकांच्या मध्ये राष्ट्र नावाची कल्पना खरोखर आहे आणि त्याचा एक पाया भाषिक आहे. हे सुद्धा राजाराम शास्त्रींनी वारंवार सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी अशा प्रकारच्या लोकांच्यावर टीका केलेली आहे की जे महाराष्ट्र हे राष्ट्र आहे हे नाकारतात किंवा ही राष्ट्राची कल्पना फार आधुनिक आहे वगैरे वगैरे समजून त्याची टवाळी करतात. तर ते असं म्हणतायत त्या ठिकाणी. काही सुधारक मंडळी त्या काळची असं करायची बघा की आमचे राष्ट्र म्हणून पूर्वी कधी नव्हते, तेव्हा राष्ट्रीय धर्मही अर्थात नव्हता, मग राष्ट्रीयपणा कुठून असणार? हा पोकळ सिद्धांत एकदा वाग्जाळाची मदत घेऊन लिहून ठेवला म्हणजे मंडळाच्या अनेक कारणांनी उदाहरणीय झालेल्या धर्मासंबंधी राजकीय सामाजिक इतिहासावर झाकण पडून कर्मठांचे आयते पिकले व जातीभेदाचे सहज पुष्टीकरण होऊन आमच्या दयाळू व न्यायप्रिय सरकारचे क्लेशही वाढले. तर ही राष्ट्राची एक अत्यंत वेगळी कल्पना की धर्मापेक्षा जातीपेक्षा हे वेगळं आहे आणि त्याचा पाया हा भाषिक आहे, हे राजाराम शास्त्री मांडतायत. म्हणून मला असं वाटतं की ते महत्वाचे आहेत. मग मी सतत जो कॉन्ट्रास्ट करतो की नाही की राजवाडे, आता हे का म्हणतो मी, तर आता पहा बरं का, अनेक वेळेला तुम्हाला असं दिसेल की राजवाडे भागवतांच्या जवळ आले आहेत. मग काही वेळाने असं दिसेल की अरे ते बाजूला गेलेले आहेत. त्याचं कारण राजवाड्यांच्या मध्ये एक प्रकारची उतावळी होती. मी राजवाडे समजून घ्यायचा प्रयत्न करतोय की काय केलं म्हणजे आपल्याला स्वराज्य प्राप्त होऊ शकेल, काय केलं म्हणजे इंग्रज इथून निघून जातील, असं ते आजमावत आहेत. आणि म्हणून तर म्हणजे एक लक्षात घ्या, लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर काही लोक त्यांच्या अनुयायांच्या पैकी गांधीजींच्याकडे गेले, काहींनी नाही जायचं असं म्हणाले. तर कुठल्याही माणसाला की ज्याला राजवाड्यांच्या अगोदरच्या सगळ्या साहित्याचा परिचय आहे तो काय म्हणला असता की नाही राजवाडे हे या मंडळींच्या म्हणजे केळकर खापर्डे वगैरे की जे गांधीजींच्याकडे गेले नाही तिकडेच वळाले असते. पण तसं झालेलं नाही. राजवाडे चक्क गांधीजींच्याकडे गेले म्हणजे तिथे गांधीजींची जात नाही आडवी आली. लक्षात घ्या. मग तिथे ते काय म्हणायला लागले की हे युद्ध आहे आणि युद्धामध्ये महत्वाची गोष्ट काय असते की सेनापती जे सांगतो ते ऐकायचं, त्याला प्रश्न नाही विचारायचा. मग गांधीजींनी असहकारिता सांगितली ना मग ती पाळा, मग ती अशी आहे का ती तशी आहे का ते टिळकांच्या तत्वात बसते की नाही, असले उद्योग नाही करायचे. हे सद्गृहस्थ चक्क गांधीजींच्या बाजूला आहेत त्यावेळेला. आणि कॉम्रेड डांगे तर असं म्हणायचे की काही दिवस ते आधी जगले असते तर कदाचित ते मार्क्सवादी झाले असते, कारण त्यांच्या याच्यामध्ये एक भौतिक अशा प्रकारचा स्तर आहे. म्हणजे ते ऑगस्ट कोणपर्यंत पोहोचले होते त्यांच्या हयातीमध्येच,
पण आणखीन जगले असते तर कदाचित ते, कारण त्यांच्या विचारांमध्ये आपल्याला पुढे पुढे विशेषतः तो विवाह संस्थेचा इतिहास त्यांनी जो लिहिला त्यात त्यांचा हा भौतिकपणा आपल्याला दिसू शकतो. तो असा लोपत नाही किंवा लपवता सुद्धा येत नाही. तर असा हा मनुष्य आहे. हा बंडल ऑफ कॉन्ट्रडिक्शन मी म्हणालो की नाही, तसा आहे. म्हणजे एकीकडे ते असे म्हणतायत, पहा बरं का, म्हणजे कशी गमतीची गोष्ट आहे की कसं भारताचं साम्राज्य वगैरे पसरलं गेलं, म्हणजे भारतामध्ये मराठ्यांचं, मग इंग्रजांनी कसं मराठ्यांच्याकडून ते घेतलं आणि ते होता होता राहिलं मराठ्यांचं साम्राज्य पूर्ण भारताचं, असं जेव्हा ते म्हणतात एका बाजूला, तसं दुसऱ्या बाजूला ते असंही म्हणतात की बघा की जी गोष्ट मधल्या काळामध्ये राजस्थानचा इतिहास लिहिणारा टॉड सारखा माणूस मराठ्यांच्यावरती टीका म्हणून करतो, किंवा अलीकडचे काही लोक मला माहिती आहेत की ते अशी टीका करतात की शिवाजी महाराजांनी स्वराज्य केलं महाराष्ट्राचं, मराठ्यांचं, ओके, पण नंतरच्या काळात मराठे, विशेषतः पेशव्यांच्या काळात जे इकडे तिकडे गेले भारतभर, त्यांना जायची गरज नव्हती. असा आपला जो राष्ट्रवाद आहे तो प्रादेशिक असला पाहिजे होता आणि ती त्यांची चूक झाली असं म्हणणारे लोक. राजवाडे असं म्हणतायत, लक्षात घ्या की आता बघा, म्हणजे फार इंटरेस्टिंग आहे की मराठे तिकडे उत्तरेत गेले, म्हणजे बाजीरावाच्या काळापासून नव्हतं झालं पाहिजे त्यांनी, म्हणजे हे दुसऱ्याचं राज्य बुचाटून घ्यायचं, हे नेपोलियनचं धोरण होतं, ते चुकीचं होतं, अनैतिक होतं. अशा पद्धतीने ते मराठ्यांच्या बद्दल बोलतात. हे कोणाला पटेल, पण ते बोललेले आहेत. पेशव्यांचे गुणगान करणारे एकेकाळी ते पटकन असं म्हणून जातात की शाहू महाराज जे आले दिल्लीवरनं सुटून, म्हणजे मोगलांच्या तावडीतून, आणि नंतर ताराबाईला हटवून त्यांनी एक स्वतःच्या ताब्यात एक राज्य घेतलं. राजवाडे म्हणतायत की ते राज्य शाहूकडे न जाता ताराबाईंकडे राहिलं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे तुम्हाला लागल तेवढे विरोधाभास तुम्हाला दाखवता येतील. यांचं कारण काय, त्यांना लॉजिक कळत नव्हतं का? नाही, असं कधीच म्हणता येणार नाही. पण असा एक मुद्दा आहे की सतत असा एक उतावळा, हे करू का ते करू का, हा पर्याय आजमायचा का तो आजमायचा, जातीभेद योग्य की प्रसंगी जातीभेद बाजूला ठेवायचे, मराठी भाषा ही प्राकृत असल्यामुळं अपभ्रष्ट म्हणायचं तिला, हे निंदाव्यंजक शब्द आहे अपभ्रष्ट, की उच्चारण सुलभ भाषा असं म्हणायचं. लुक ॲट, म्हणजे राजवाड्यांचा जो दृष्टिकोन आहे ना, म्हणून मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्र समजून घ्यायचा म्हटल्यानंतर कोणते कोणते लोक समजून घेतले पाहिजेत. महात्मा फुले समजून घेतले पाहिजेत, चिपळूणकर समजून घेतले पाहिजेत, राजवाडे समजून घेतले पाहिजेत, टिळक समजून घेतले पाहिजेत. त्याशिवाय तुम्हाला हा सगळा जो डिस्कोर्स त्याला म्हणालो मी, हे जे सगळं विचार विश्व, चर्चा विश्व उभं राहतंय 19व्या शतकात 20व्या शतकात, ते कळणारच नाही. आणि आपण त्याच्यापासून तुटलो तर आपण तारेच तोडत बसू, मग आपापले अभिनिवेश घेऊन आपण पुढे येऊ आणि एकमेकांशी काय कुठल्या ना कुठल्या स्तरावरती सतत झगडत भांडत राहू, संघर्ष करत राहू, ते योग्य नाही. म्हणून मी आत्ता जे दाखवतोय ना ते राजवाडे, भागवत, प्रसंगी फुले, आपले विठ्ठलरामजी शिंदे, ही आपली ही राहणार आहे महाराष्ट्र मंडळाचा विचार करताना. आता ही गोष्ट ती बघा की यांच्या मनामध्ये सतत काय काळजी आहे की स्वराज्य मिळालं पाहिजे, ते कुणी मिळवायचं, म्हणजे ही गोष्ट केव्हा हे गांधीयुगातली नाही आहे, म्हणजे स्वराज्य मिळेल वगैरे किंवा भारतव्यापी चळवळ अजून सुरू झालेली नाही. टिळकांचे प्रयत्न सुरू आहेत पण ती सुरुवात आहे. तेव्हा राजवाडे म्हणतात की हे कुणाचं काम आहे. ते म्हणतायत की मनात येते की एखादा सर्वज्ञ, धर्मनिष्ठ व महाराष्ट्रनिष्ठ संस्थानिक निर्माण व्हावा, त्याच्या मनात महाराष्ट्राला राष्ट्र बनविण्याचा सदहेतू असावा, त्याच्या पदरी नीतिनिपुण मुत्सद्दी मंडळ असावे, त्यांच्या सल्ल्याने राजाने राष्ट्राच्या ऱ्हासाची कारणे निर्मलांतकरणाने शोधून काढणारे एखादे कमिशन नेमावे आणि त्या कमिशननी केलेल्या शिफारसी राजाने अंमलात आणाव्यात. असा काल्पनिक राजा निर्माण झाला व असले काल्पनिक कमिशन नेमले गेले तर पहिले प्रश्न विचाराकरता जे निघतील ते हे, सध्या आज मितीस महाराष्ट्राचा खरोखर ऱ्हास झाला आहे की काय, महाराष्ट्र म्हणजे कोण, पर्टिनंट प्रश्न आहे. महाराष्ट्र म्हणजे कोण, काय आयडेंटिटी आहे महाराष्ट्राची, हा प्रश्न राजवाडे विचारतायत, हा प्रश्न भागवत विचारतायत, हा प्रश्न शिंदे विचारतायत नंतरच्या काळामध्ये, आणि प्रत्येकाचं उत्तर तुम्हाला वेगळं दिसेल. तर
आता याचं उत्तर राजवाड्यांचं वेगळं आहे. म्हणजे जे राजवाडे प्रसंगी महाराष्ट्रातले मराठे हे कमअस्सल क्षत्रिय आहेत, म्हणजे महाराष्ट्रिक आणि नागकुल यांच्या मिश्रणातून निर्माण झालेले आहेत असं म्हणतात. आणि त्यांच्यात काही क्षमता वगैरे नाही राज्य चालवण्याची वगैरे, ते क्षुल्लक पाटीलक्या देशमुख्या इथपर्यंत त्यांची कुवत आहे असं ते म्हणतात. आणि नंतर त्यांचा प्रतिवाद शिंदे करतायत की या गोष्टीला कमी समजायचं काही कारण नाही साम्राज्य चालवण्यापेक्षा. ते राजवाडे आता जेव्हा त्यांच्या असं लक्षात येतंय की अरे मराठ्यांच्या मदतीशिवाय एकटे ब्राह्मण काय नाही करू शकत, मग ते काय म्हणतात पहा, फक्त ब्राह्मण व मराठे यांच्या दृष्टीला राष्ट्राचा ऱ्हास झालेला दिसेल, इतरांच्या दिसणार नाही. कित्येक तर प्रगती चालली असं म्हणतील. तर दोन्ही प्रश्नमालिका संबंधी फक्त ब्राह्मण व मराठे यांची बरीच एकवाक्यता होईल. काय बघा बघा, इतरांचे हितसंबंध, आकांक्षा, भविष्य, उमेद अगदी निराळी, त्यांची उत्तरे ब्राह्मण मराठ्यांच्या उत्तराहून अगदी उलट येणार यात संशय नाही. पहा बरं का, आता हे ब्राह्मण मराठ्यांची अलायन्स चाललेली आहे, म्हणजे ब्रह्मक्षात्र पूर्वीच्या काळात जसं असायचं तसं. मग ते काय म्हणतात, ते प्रश्न विचारतायत. या सगळ्या प्रक्रियेमध्ये ब्रिटिशांचं राज्य आलं, मराठ्यांचं गेलं, तर खंगले कोण? तर ब्राह्मण मराठे. स्वराज्य व साम्राज्य गेले कोणाचे? तर ब्राह्मण मराठ्यांचे. पोटभर भाकरी मिळत नाही कोणाला? तर ब्राह्मण मराठ्यांना. शरीराने क्षीण कोण? ब्राह्मण मराठे. धंदा नाही कोणाला? ब्राह्मण मराठ्याला. रेल्वेवरती हरघडी पान उतारा होतो कोणाचा? तर ब्राह्मण मराठ्यांचा. धर्म गेला कोणाचा? तर ब्राह्मण मराठ्यांचा. मराठी मंडळ कोणाचे? ब्राह्मण मंडळ मराठ्यांचे. सर्वतोपरी ऱ्हास भासतो कोणाला? ब्राह्मण मराठ्यांना. प्रस्तुत ऱ्हासाचा प्रश्न काढला कोणी? ब्राह्मण मराठ्यांनी. उन्नतीचे उपाय हवेत कोणाला? ब्राह्मण मराठ्यांना. आता पुढचं फार इंटरेस्टिंग आहे, पुढचं अत्यंत इंटरेस्टिंग आहे, ते एका स्पिरिटने घ्या. विशेष नीच लुच्चे व धर्मभ्रष्ट कोण? तर ब्राह्मण मराठे. काय करणार? महाराष्ट्र बुडवला कोणी? ब्राह्मण मराठ्यांनी. महाराष्ट्रावर निस्सीम प्रेम कोणाचे? प्रिय महाराष्ट्रातील ब्राह्मण मराठ्यांचे. असा हा ब्राह्मण मराठ्यांचा आजतागायचा प्रश्न आहे. काय म्हणणार तुम्ही राजवाड्यांना? एक असा हा आतून जळणारा मनुष्य आहे, आतून जळणारा मनुष्य आहे की अरे ब्राह्मण मराठ्यांनी घडवलं असं दिसतंय आपल्याला हे स्वराज्य, पण बुडवलं कुणी? मग असं नाही म्हणून चालणार मराठ्यांना की ब्राह्मणाने बुडवलं आपण बाजूला राहायचं. असं नाही चालणार ब्राह्मणांना की मराठ्यांनी बुडवलं आणि आपण बाजूला राहायचं. म्हणजे असं म्हणणारे ब्राह्मणही होते त्या काळामध्ये. फार गमती जमती आहेत. हे तपशील सूक्ष्म पदर आपल्याला जर समजून घेतले तर आपलं महाराष्ट्र मंथन. नाहीतर काय सिम्प्लिफिकेशन करतात, एका जातीने दुसऱ्या जातीला दोष द्यायचा, दुसऱ्या जातीने तिसऱ्या जातीला दोष द्यायचा. हे चालणार नाही. आणि हे चालवायचं नसेल तर आपल्याला अशा पद्धतीनेच महाराष्ट्राचा अभ्यास करायला पाहिजे. धन्यवाद.